आजचा जो टॉपिक आहे त्याच्याकडे आपण डायरेक्टली वळूया. शाईन लाईक सन, म्हणजे सूर्यासारखं जर चमकायचं असेल तर आजचा टॉपिक सगळ्यांनी ऐकायचा आहे. आता हे जे आहे वरती लिहिलेलं ते आपण नेहमीच ऐकतो. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. खूप अर्थपूर्ण आहे. खूप वेळा आपण एक कॅज्युअली घेतो ते एक चांगला विचार म्हणून, परंतु थोडासा जर त्या कॉन्शियसली विचार केला तर जर माणसाला हेल्दी, वेल्दी आणि वाईज व्हायचंय तर सकाळी लवकर उठणं हे खूप गरजेचं आहे. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणं हेही गरजेचं आहे, कारण आपल्याला प्रॉपर झोप मिळाली पाहिजे. कारण परवाच आपण स्लीप किती इम्पॉर्टंट आहे तोही मुद्दा बघितलेला आहे. त्यामुळं अर्ली टू गो बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. लवकर झोपा, लवकर उठा हे अगदी आपण आपल्या लहानपणापासून ऐकतोय, परंतु तरी कुठेतरी काहीतरी गोष्टी मिस होतात. कदाचित आपल्या मुलांना त्या सवयी जर नसतील तर नक्कीच त्यांना आपण थोडंसं मोटिवेट करायचंय सकाळी लवकर उठण्यासाठी. आपलं जोडीदार लवकर उठत नसेल तर त्यांना सुद्धा मोटिवेट करायचंय की काय लवकर उठण्यामुळं काय फायदे होतात, आणि त्याचबरोबर लवकर उठून थोडंसं आपलं वर्कआउट ऍड करायचंय त्याच्यामध्ये की आणि त्यामुळे त्यांना सुद्धा फायदा होणार आहे. लवकर उठण्यामुळे काय होतंय तर तुमची एनर्जी जी आहे ती हाय होत असती. आता जे आपण एक्सपिरियन्स बघितलेत, प्रज्ञानचा झाला किंवा मिलिंद सरांचा बघितला, आणि मी स्वतः सुद्धा एक्सपिरियन्स केलेला आहे की लवकर उठल्यामुळं खरंच पूर्ण दिवसभर आपली एनर्जी जी आहे ती टिकून राहते. आणि जे सक्सेसफुल पीपल आहेत, सक्सेसफुल लोक आहेत, तर त्यांचं शेड्यूल जर आपण बघाल तर ब्रह्म मुहूर्तावर उठतात ते, म्हणजे सकाळी 4 वाजता ते उठलेले असतात आणि तिथून त्यांचं रुटीन सुरू झालेलं असतं. म्हणजे सकाळी जरी ते बिझनेसमॅन असतील किंवा काही असतील पण तरी ते आपलं मेडिटेशन, आपलं वर्कआउट किंवा आपल्या रोजच्या ज्या सकाळच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत तर ते कुठेही मिस करत नाही. ते सगळं ते 4 वाजेपासून सुरू करतात आणि त्यानंतर ते झाल्याच्या नंतर आपल्या कामाला सुरुवात करतात. डू प्राणायाम, एक्सरसाइज अँड योगा. एक्सरसाइज, योगा, प्राणायाम आपल्या याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. आणि हे केव्हा शक्य होतं, जेव्हा आपण सकाळी पहाटे कमीत कमी 5 ला उठतो, तेव्हाच आपण प्राणायाम, एक्सरसाइज आणि योगासाठी वेळ देऊ शकतो. तुम्ही जर सकाळी 7 ला उठला, 8 ला उठला तर तुम्हाला वेळच मिळणार नाही ना या गोष्टींसाठी. आणि 1 तास स्वतःसाठी देणं हे किती गरजेचं आहे हे सगळेच आपण अनुभवत आहात की एक तासाची एक्सरसाइज जेव्हा आपण ऍड करतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या रोजच्या रुटीन मध्ये, तर त्यानंतर जे चेंजेस झाले आपण सगळे अनुभवताय. त्यामुळे सकाळी लवकर उठणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला स्वतःला पटलेलं आहे, पण ज्यांना पटलेलं नाहीये त्यांना नक्कीच थोडंसं जागा करा. सकाळी लवकर उठण्यामुळे काय होतं तर मी आधी सांगितलं की आपल्याला फ्रेश वाटतं दिवसभर, एनर्जाईज म्हणजे एनर्जी आपली जी आहे ती फुल असली. या मुलीकडे बघा किती एनर्जेटिक आहे. तर असं जर आपल्याला फुल दिवस एनर्जेटिक राहायचं असेल, रिफ्रेश राहायचं असेल तर नक्कीच सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाश जो आहे तो आपल्याला अगदी वेळेवर, म्हणजे सकाळचा जो कोवळा सूर्यप्रकाश आहे तो आपल्याला घेता येणार आहे. आपला रोजचा डेलीचा डोस जो आहे डी व्हिटॅमिनचा किंवा सनलाईटचा, तर तो आपल्याला फक्त सकाळी लवकर उठलो, सकाळचा सूर्योदय बघितला तर तो फायदा आपल्याला होणार आहे. आणि यस, आपण मोर प्रॉडक्टिव्ह, म्हणजे आपली जी कार्यक्षमता आहे ती सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर झोपेची क्वालिटी जी आहे तर ती सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. कारण तो परवाच आपण बघितलं की सनलाईटच्या याच्यामध्ये सुद्धा बघितलं आपण सनलाईटचा आणि झोपेचा कसा संबंध आहे, आणि त्याचबरोबर झोपेचा आणि आपल्या एनर्जीचा कसा संबंध आहे तर ते सुद्धा बघितलं. सनलाईट आपल्याला जर प्रॉपर मिळाला तर आपली झोप सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. आणि आपल्याला सनलाईट, सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घेण्यासाठी सकाळी 5 ला उठावंच लागणार आहे. आणि येस, आपली मेमरी सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. आणि आपली जी शिकण्याची जी हे आहे, शिकण्याची इच्छा म्हणा किंवा शिकण्याची कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी ती सुद्धा वाढणार आहे. तर लर्निंग आपली चांगली होणार आहे, मेमरी आपली इम्प्रूव्ह होणार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला माइंडसेट जो आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. कारण सकाळी लवकर उठणाऱ्याची जी एनर्जी असते ती हाय असते. आणि जिथं आपण सकाळी उठू तर तेव्हा हे म्हणतात ना, स्काय इज द लिमिट, हे पूर्ण आकाश आपलं असतं. काहीही आपण करू शकतो जेव्हा आपण सकाळी लवकर उठू, कारण आपल्याला तो वेळ मिळालेला असतो जास्तीचा, की जो आपण अंथरुणामध्ये विनाकारण लोळण्यात घालवत असतो. हे असे आहेत सकाळी लवकर उठण्याचे फायदे. तर आजचा जो रिच्युअल आहे सगळ्यात सोपा आहे, सकाळी लवकर उठायचंय, परंतु त्यासाठी रात्री लवकर झोपायचंय. कारण
झोप आपली पुरेशी होणं तेही गरजेचं आहे. सर्वांनी ट्राय करायचं आहे 10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी आपलं डिनर कम्प्लीट झालं पाहिजे. तर येस सगळ्यात सोपं आहे आणि आय थिंक याच्यावर आपल्याला एक्सरसाइज करायची आज गरज नाही. कारण ऑलरेडी तुम्ही सकाळी 5 वाजता उठताय, परंतु हे जे रुटीन आहे तर ते जर आपण लाईफ टाईम पाळलं तर नक्कीच आपण जे आता फायदे बघितले सकाळी 5 वाजता उठण्याचे तर ते आपण लाईफ टाईम साठी मिळवू शकतो. येस, थँक्यू.